नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ना राज्यशास्त्राचं एक रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत। या आधी सुद्धा आपण एक उजळणीचं लेक्चर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक्स होते परीक्षेच्या दृष्टीने, म्हणजे आपण जे मॉड्यूल घेतोय आता राज्यशास्त्राचं, त्याच्यामधल्या पहिल्या टप्प्याचं किंवा पहिल्या विभागावरच काही असे सराव प्रश्न घेतलेले, ज्यामध्ये आपण मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, त्यानंतर घटनेची निर्मिती या टॉपिक्स मधले काही असे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की आयोग पुढच्या परीक्षांना कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो। आणि हे जे लेक्चर्स आहेत ना, ते तुम्हाला राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन एक्झाम साठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर कंबाईन एक्झामच्या मेन्सला सुद्धा अशा पद्धतीनेच प्रश्न विचारले जातात। त्यामुळे लेक्चर पूर्ण शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। मोस्टली तर मी लेक्चर मध्ये घेतलेले जे प्रश्न आहेत ना सगळे, ते तर काही प्रीवियस इयर्सच्या क्वेश्चन पेपर्स मधूनच घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आयडिया येणारच आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आणि जर तुम्ही आता मी परत एकदा सांगते, जर असा विचार करत असाल की अभ्यास करताना हा टॉपिक किंवा हा पॉइंट स्किप केला तरी चालेल, तर तसं आपल्या एमपीएससी एक्झामच्या बाबतीत नाहीये। ठीक आहे, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवातीला सांगते की कोणकोणते टॉपिक्स घेणार आहोत। यामध्ये आपण ना राज्य विधिमंडळाचा अभ्यास करायचा आहे। राज्य विधिमंडळामध्ये मग कोणकोणते घटक येतात? राज्यपाल, राज्य विधानसभा आणि विधान परिषद, या तीनही घटकांवर वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रश्न घेतलेले आहेत। तर थोडं नीट लक्ष देऊन लेक्चर बघा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे। तर रिव्हिजन करताना महत्वाचा पार्ट काय असतो तुम्हाला समजून घ्यायचं काय असतं की त्यामध्ये तुम्हाला आयोग कसं प्रश्न विचारू शकतो। ओके, मग पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तो आधी बघून घेऊया। पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पहिलं विचारलंय की पुढील विधाने विचारात घ्या। त्यातलं अविधाने, राज्यपाल विधान परिषदेवर साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा व सहकार चळवळ यातील अनुभव असलेल्या 1/6 व्यक्तींना नामनिर्देशित करतो। पहिल्या सेंटेन्स वरून आपल्याला काय समजतंय की काहीतरी राज्यपालांशी आणि विधान परिषदेशी संबंधित आहे। मग आता इथे जे पहिलं विधान दिलेलं की राज्यपाल विधान परिषदेवर 1/6 सदस्यांना नामनिर्देशित करतात, तर हे अगदी योग्य विधान आहे। याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे सांगते। ब विधान आधी बघून घेऊया। ब विधान दिले, राज्यपालांचे एखादे कार्य स्वविवेकाधिकार आहे की नाही या संबंधी उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल। हे विधान जे आहे ते चुकीचं आहे। या संबंधीचं म्हणजे राज्यपालांना विवेकाधिकार आहेत, स्वतःच्या विवेकाधिकाराचा वापर करून ते राज्य विधिमंडळासंबंधित ना काही निर्णय घेऊ शकतात। मग आता एखादी गोष्ट, राज्य विधिमंडळासंबंधित एखादी गोष्ट ही त्यांच्या विवेकाधिकारामध्ये येते की नाही येत याचा जो अंतिम निर्णय आहे ना, तो स्वतः राज्यपालांचा असतो। कोणत्याच न्यायालयाला ते ठरवण्याचा अधिकार नाहीये, मग ते उच्च न्यायालय असू दे किंवा सर्वोच्च न्यायालय असू दे। शेवटचा फायनल निर्णय कोणाचा असणार आहे ते म्हणजेच राज्यपालांचा स्वतःचा असणार आहे। क विधान दिलंय, राज्यघटनेनुसार स्वविवेकाधिकार राष्ट्रपतीच नाही, तर हे विधान अगदी बरोबर आहे। इथे ना ज्यावेळेला आपण राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्या अधिकारांमध्ये कंपॅरिझन करतो ना, तर बऱ्याच ठिकाणी तर आपल्याला असं आढळतं की राष्ट्रपतींचे अधिकार हे राज्यपालांपेक्षा जास्त आहे। इनफॅक्ट राज्यपाल हे राष्ट्रपतींचाच एक प्रकारे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करत असतात। पण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की राज्यपालांचे अधिकार काही ठिकाणी राष्ट्रपतींपेक्षा जास्त आहे। तर त्याचं हे एक खूप महत्वाचं उदाहरण आहे। बघा, स्वविवेकाधिकाराचा अधिकार आहे ना, स्वविवेकाधिकाराचा वापर राष्ट्रपती मेनली यूज करत नाही, ते जे त्यांचा निर्णय घेतात, जसं कुठे बघा राष्ट्रपतींची मर्जी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मर्जीचा अर्थ असा होतो की जे मंत्रिमंडळ निर्णय घेतील ते निर्णय राष्ट्रपतींवर बंधनकारक असतात आणि याच्यासाठी 42व्या घटना दुरुस्तीने तशी तरतूद करण्यात आलेली। पण अशी तरतूद राज्यपालांच्या बाबतीत नाहीये। राज्यपालांना वाटेल की हा त्यांचा स्वविवेकाधिकार आहे, तर त्या दृष्टीने ते निर्णय घेतील। मग राज्यपालांना कशाच्या बाबतीत स्वविवेकाधिकार मिळालेले, जर समजा मुख्यमंत्र्यांच्या जागी जर कोणता योग्य असा त्यांचा उत्तराधिकारी नसेल, समजा मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला राज्यामध्ये आणि त्यांचा योग्य उत्तराधिकारी नसेल, तर ते त्यांच्या मतानुसार त्यांच्या विवेकाचा वापर करून, विवेक बुद्धीचा वापर करून ते कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करू शकतात। ठीक आहे, जर उत्तराधिकारी नसेल तर ओके, आणि त्यावर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळाचं कोणतंही असं प्रेशर नसणार आहे। तर या काही गोष्टी ज्या आहेत
त्या थोड्याशा लक्षात ठेवा. मग आपलं उत्तर काय येणार आहे, जे ब विधान आहे ते चुकलेलं आहे, अ आणि क विधान हे योग्य आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक दुसरा हे आपलं आन्सर असणार आहे. अच्छा, जे पहिलं विधान आपण बघितलं की राज्यपाल 1/6 म्हणजेच 1/6 सदस्यांना विधान परिषदेवर नियुक्त करतात किंवा नामनिर्देशित करतात. ओके, मग बाकीचे जे 5/6 सदस्य आहेत, 5/6 सदस्य, ते कुठून येतात, तर त्याच्यासाठी सुद्धा ना काही विभाजन करण्यात आलेलं आहे. बघा, राज्य विधान परिषद ही राज्यसभेसारखी काम करते, राईट. मग राज्यसभेमध्ये डायरेक्ट निवडणुका होतात का, किंवा ज्या लोकसभा किंवा विधानसभेसाठी ज्या निवडणुका होतात, सार्वत्रिक निवडणुका आपण म्हणतो दर 5 वर्षांनी होतात, तशा निवडणुका राज्यसभेसाठी आणि विधान परिषदेसाठी होत नाही. त्यामध्ये एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने सदस्य नियुक्त केले जातात. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने राज्य विधान परिषदेवर हे जे सगळे सदस्य आहेत, टोटल सदस्य, ते कसे निवड केली जाते त्यांची, तर 1/3 सदस्य जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिले जातात. त्यानंतर 1/12 जे सदस्य आहेत ते पदवीधर व्यक्तींच्या मतदारसंघातून निवडले जातात. त्यानंतर इतर सदस्य त्यांची राज्यातील माध्यमिक शाळा म्हणजेच जे शिक्षक मतदार संघ आहे त्याच्यातून नियुक्त केले जातात. त्यानंतर 1/3 सदस्य हे विधानसभेमधूनच निवडले जातात आणि बाकीचे जे 1/6 सदस्य राहिलेले आहेत, 1/6 सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करतात. तर हे जे विभाजन आहे ते सुद्धा असं लक्षात ठेवा, आयोगाने अनेक वेळा मल्टी लायनर्स मध्ये डिरेक्टली असं प्रश्नामध्ये छापलेलं आहे. ओके, म्हणजे 1/3, 1/12 नाही तर 1/3, 1/6 हे जे डिव्हिजन आहे ते असं नीट लक्षात ठेवा. ओके, आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. जर पण महाराष्ट्राच्या विधिमंडळाबाबत बघितलं तर विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत, 288, आणि विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती म्हणजे 78. ओके, यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. सो पहिला प्रश्न आपला इथे सॉल्व्ह झालेला आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा, लेक्चर थोडंसं कदाचित मोठं होऊ शकतं. मी तसं तर ट्राय करेल की उगाच जास्त एक्सप्लेनेशन द्यायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण मॉड्यूलमध्ये बरेचसे छोटे छोटे टॉपिक्स घेऊन चांगले लेक्चर्स कव्हर केलेले आहेत, टॉपिक्स चांगले कव्हर केलेले आहेत, तर तुम्हाला ते बघावे लागतील. पण हा, ऑब्व्हियसली एक्झामच्या आदल्या दिवशी ते लेक्चर्स तुम्हाला बघता येणार नाही, तर त्याच्यासाठी रिव्हिजन गरजेची आहे. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते योग्य विधान आहे. पहिलं विधान आहे, राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. विधान तर तसं बरोबर आहे की राज्याच्या विधानसभेमध्ये जी मंत्रिमंडळाची सदस्य संख्या, ओके, म्हणजे जी मंत्र्यांची संख्या आहे ती टोटल विधानसभेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या 15%च असली पाहिजे. मॅक्झिमम 15% असली पाहिजे. किती असली पाहिजे, तर मॅक्झिमम 15% असली पाहिजे. म्हणजे जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 288 आहे, विधानसभेमध्ये एकूण आमदार 288 आहे, तर त्यातले फक्त 15% एवढेच सदस्य मंत्री असू शकतात. ओके, पण या 15%मध्ये ना मुख्यमंत्री सुद्धा असतात. ठीक आहे, टोटल मंत्रिमंडळ म्हणजेच काय, मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री पण आले ना, मग मुख्यमंत्र्यांना वेगळं करून कसं चालेल, तर हे विधान चुकलेलं आहे. आपल्याला विचारलेलं काय, बरोबर विधान ओळखायचंय. दुसरं विधान आहे, राज्याच्या मंत्रिमंडळाची संख्या मुख्यमंत्र्यांसहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. हे विधान योग्य आहे. मिनिमम 12 आणि मॅक्झिमम 15%. ओके, आता इथे पर्सेंटेज मध्ये का दिलंय 15%, कारण की प्रत्येक विधानसभेची सदस्य संख्या वेगवेगळी आहे की नाही. जसं उत्तर प्रदेशची खूप जास्त आहे, आपण गोवा वगैरे बघितलं तर त्यांची एकदम कमी आहे, राईट. सो हे लक्षात ठेवा की हे जे 15% ते का देण्यात आलेले आहेत, कारण की विधानसभेच्या सदस्य संख्येवरून ठरणारे की किती असली पाहिजे. ओके, पण विधानसभेची सदस्य संख्याच खूप कमी असेल तर काय, त्याच्यामुळेच मग मिनिमम 12 ठरवण्यात आलेली आहे. पुढे दिले, दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% निश्चित करण्यात आलेली आहे. तर बघा, दिल्ली त्यानंतर पुद्दुचेरी हे असे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना स्वतःची विधानसभा आहे. ओके, बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे का, स्वतःचं मंत्रिमंडळ आहे का, नाही. तर आता दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, त्याच्यासाठी 1991 मध्ये तिला एनसीआरचा दर्जा देण्यात आला, म्हणजे ते आपलं कॅपिटल रिजन आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विधानसभेची स्थापना झाली. मग विधानसभेची स्थापना करताना काय ठरवण्यात आलं की मंत्रिमंडळाची जी संख्या असणार आहे, मंत्र्यांची जी संख्या असणार आहे ती विधानसभा सदस्यांच्या 10% असणार आहे. किती ठरवण्यात आली आहे, 10%, 15% नाही. आणि मग दिल्लीची जी विधानसभेची संख्या आहे
ती आहे 70 आणि त्याचे 10% आपण गेले तर मंत्रिमंडळात 7च सदस्य असू शकतात. त्यानंतर वरीलपैकी एकही नाही तर हे विधान तसंही नाहीये. मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दुसरा, राज्याच्या मंत्रिमंडळाची जी संख्या आहे ती मुख्यमंत्र्यांसहित 12 पेक्षा कमी असता कामा नये, हे लक्षात ठेवा. ओके. आणि बघा ही जे मंत्र्यांसंबंधीची वगैरे तरतूद आहे मिनिमम मॅक्झिमम ती देण्यात आलेली आहे कलम 164(1)(a) मध्ये आणि कलम 164(1) हे 91व्या घटना दुरुस्तीने 2003 मध्ये ऍड करण्यात आलेले. बाकीच्या गोष्टी तर आपण तसंच बघितलेलं आहे. अच्छा, मंत्रिमंडळ असावं या संबंधीची तरतूद आपल्याला कशात देण्यात आलेली आहे तर कलम 163 मध्ये. यामध्ये काय सांगितलं की राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असणारे. ठीक आहे. आणि बाकीच्या ज्या इतर सगळ्या तरतुदी आहेत मंत्रिमंडळासंबंधित त्या कलम 164 मध्ये देण्यात आले. मग त्यामध्ये कलम 164 1, 2, 3, 4 असे भरपूर कलम आपल्याला आढळून येते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी डॅश मतदारसंघ ह्या अनुसूचित जाती साठी राखीव आहेत आणि डॅश मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तसं बघायला गेलं तर हा एकदम सिंपल प्रश्न आहे. ओके, एकदम सिंपल प्रश्न आहे, पण महत्वाचं म्हणजे तुमच्या वाचनात आलं पाहिजे आणि त्याच्याकडे तुम्ही तेवढं लक्ष दिलं पाहिजे. ओके, बघा असे ना छोटे छोटे प्रश्न असतात पण ते बरेचसे महत्वाचे असतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं की वाचताना या छोट्या छोट्या गोष्टींकडेच लक्ष जात नाही आणि मग तिथे तुमचा मार्क जाऊ शकतो. मग इथे स्पेसिफिकली काय विचारलंय की महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती जागा राखीव आहेत. तसं आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद दिलेली आहे की लोकसभेमध्ये काही राखीव जागा असतील अनुसूचित जाती आणि जमातींसाठी, त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा काही जागा राखीव असतील अनुसूचित जाती आणि जमातींसाठी. मग आता ह्या ज्या जागा आहेत त्या कशावरून ठरवल्या जातात तर त्या राज्यातील त्या लोकसंख्येनुसार की अनुसूचित जातींची लोकसंख्या किती आहे, अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे त्याच्यावरून ठरवलं जाईल की राखीव जागा कोणाला किती द्यायच्यात. मग महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर सध्या अनुसूचित जातींसाठी 29 जागा राखीव आहेत आणि अनुसूचित जमातींसाठी 25 जागा राखीव आहेत. बघा हे जर आपण आकडे बघितले ना तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचा जो आकडा आहे तो ऑलमोस्ट आपला सिमिलर आहे. 29-25 याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये. पण तेच आपण थोडंसं बाकीच्या राज्यांमध्ये बघितलं. सर्वात जास्त समजा आपण बघितलं की विधानसभेची सदस्य संख्या कुठे तर युपी मध्ये 418 आहे आणि मग तिथे ज्या अनुसूचित जाती आहे तिथे अनुसूचित जातींसाठी 85 जागा राखीव आहेत. बघा किती जागा राखीव आहेत 85. पण अनुसूचित जमातींसाठी फक्त 0 जागा राखीव, म्हणजे एकही जागा राखीव नाहीये. याचाच अर्थ काय, तिथे अनुसूचित जमातींची लोकसंख्या एकतर खूप कमी आहे किंवा अजिबात नाहीये. त्यानंतर आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातींसाठी 68 जागा राखीव आहेत आणि अनुसूचित जमातींसाठी 16 जागा राखीव आहेत. म्हणजे डिफरन्स बघा, म्हणजे आपल्याकडे आपण जर ही लोकसंख्या बघितली महाराष्ट्रामध्ये तर ती कुठेतरी स्टेबल आहे किंवा स्टेबल म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की सिमिलर आहे. बिहारमध्येच ते आपण बघितलं तर 38 जागा अनुसूचित जातींसाठी आणि 2 जागा अनुसूचित जमातींसाठी आहेत. अजून जर आपण त्याच्यामध्ये पंजाब आणि राजस्थान बघितलं तर पंजाब आणि राजस्थान दोन्ही राज्यांमध्ये 34 जागा एवढ्या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्यामध्ये पंजाबमध्ये एकही जागा अनुसूचित जमातीसाठी नाहीये आणि राजस्थानमध्ये 25 जागा या अनुसूचित जातींसाठी आहेत. ओके, तुमच्या पुस्तकांमध्ये याबद्दलचा भला मोठा टेबल दिलेला आहे. पाहिजे तर तुम्ही एकदा तो डोळ्याखालून काढा की अजिबात कुठे नाहीयेत किंवा जास्त कुठे आहेत. जसं तसं तर मी तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे, पण स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवा. पुढे आपण बघूया. हा सुद्धा एक सोपासा प्रश्न आहे. एका बाजूला कलम दिलेली आहे, दुसऱ्या बाजूला तरतुदी की त्याच्यामध्ये कशा संबंधीची तरतूद दिलेली आहे. कलम 153. कलम 153 मध्ये काय देण्यात आलेले की प्रत्येक राज्याकरिता एक राज्यपाल असेल. काय देण्यात आलेलं आहे तर प्रत्येक राज्याकरिता एक राज्यपाल असेल. पण पुढे 7व्या घटना दुरुस्तीने याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 178. कलम 178 मध्ये देण्यात आलेलं आहे की विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा आपण याला विधानसभेचा सभापती आणि उपसभापती असा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कलम 171 मध्ये विधान परिषदेच्या रचनेसंबंधीची तरतूद देण्यात आलेली आहे आणि कलम 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता असावा. ओके, प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असावा अशी तरतूद देण्यात आलेली आहे. सो यात सगळ्या गोष्टी आपण इथे बघितल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल असं आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं. पण पुढे 7वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आणि 7व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं की एका व्यक्तीला
2 किंवा 2 पेक्षा जास्त अधिक राज्यांचं राज्यपाल बनवलं जाऊ शकतं. ठीक आहे, कारण की बघा राज्यपालांना एवढं जास्त काही काम नसतं, तर ते 2 ते 3 राज्यांचा कारभार हा सांभाळू शकतात. ओके, आणि त्याचबरोबर राज्याचा महाधिवक्ता हे पद सुद्धा महत्वाचं आहे. आयोग बऱ्याच वेळेला मल्टी लायनर्स मध्ये सुद्धा महाधिवक्ता किंवा महान्यायवाद्यांवर प्रश्न विचारतात. महाधिवक्ता आणि महान्यायवाद्यांचं एक स्पेसिफिक आपण स्पेशल असं वेगळं लेक्चर घेतलेलं आहे, तर ते लेक्चर तुम्ही बघा. अच्छा, मला कमेंटमध्ये सांगा की भारताचे जे महान्यायवादी आहेत किंवा त्यांना आपण म्हणतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, यांची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, तसं तर या दोघांची जी कार्य किंवा अधिकार आहेत ते सारखेच आहेत. त्यांना सरकारसाठी वकिली करायची, जसं महान्यायवादी केंद्रासाठी करतात, राज्यासाठी महाधिवक्ता करतात. महाधिवक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? राज्यपालांकडून केली जाते, हे लक्षात ठेवा. ओके, तर याच्या बऱ्याचशा तरतुदी आपण बघितलेल्या आहेत, एकदा ते लेक्चर बघून घ्या. अच्छा, ओके, आपण उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बघितलेला नाहीये, तर याचं योग्य जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. ओके, राईट, जे आपण बघितलेलं तेच आता तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊया पटकन. विधानसभा सभापती विरुद्धच्या अविश्वासाबाबत खालील योग्य विधाने विचारात घ्या. ओके, आता जसं बघा विधानसभा सभापती आहे, विधानसभेच्या सभापतींची नियुक्ती कशी केली जाते, तर विधानसभेमध्ये जे सदस्य असतात ते आपल्यामधून एकाची विधानसभेचा सभापती म्हणून त्याची नियुक्ती करतात. ठीक आहे, पण विधानसभा सभापतींना ना त्यांचं पदाचं एक प्रकारे संरक्षण मिळालेलं आहे आणि त्यांना सहसा डिरेक्टली असं काही पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी एक प्रॉपर प्रोसिजर फॉलो केली जाते आणि त्याच्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. अविधान दिले असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल 1 महिन्याची नोटीस देणं आवश्यक असतं. विधान चुकीचं आहे, 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. ऑलमोस्ट बऱ्याचशा पदांसाठी ज्यावेळेला अविश्वासाचा ठराव मांडला जातो तर 14 दिवसांचीच नोटीस द्यावी लागते. ब दिले सभापतीस आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव विचारार्थ असताना ते बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. तर हे विधान अगदी बरोबर आहे. बघा, ते विधानसभेचे सदस्य असणारच आहे, सभापती म्हणून त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आलेला आहे ना, मग त्यांना सभापती म्हणून काम करायचं नाहीये, त्यांना सभेचं अध्यक्षस्थान भूषवायचं नाहीये, पण ते विधानसभेमध्ये ऍज अ सदस्य म्हणून काम करू शकतात. म्हणून हे विधान अगदी बरोबर आहे. क विधान दिलंय अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात, मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाही. बघा, हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. समसमान मत झाल्यास निर्णायक मत म्हणजेच काय, तर विधानसभेच्या अधिकारांमधला हा एक महत्वाचा अधिकार आहे की ज्यावेळेला एखादं विधेयक विधानसभेमध्ये मांडलं जातं त्याच्यावर मतदान होतं आणि त्याच्यावर दोन्ही बाजूनी म्हणजे समजा हो आणि नाही असं त्याच्यावर मतदान झालंय आणि दोन्ही बाजूंनी जर समसमान मतं झाली आहेत तर जो शेवटचा मत आहे, निर्णायक मत त्याला आपण म्हणतो, तो मत देण्याचा अधिकार सभापतींना असतो. पण जर त्यांच्यावर असा अविश्वासाचा ठराव मांडला गेला असेल किंवा तशी नोटीस मिळाली असेल तर त्यावेळेला ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. मग अध्यक्षस्थान भूषवलं नाही तर मग ते समसमान मतदानामध्ये मतदान कसं करू शकतात, नाही करू शकत, पण सदस्य म्हणून ते नॉर्मल मतदान करू शकतात. ओके, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दुसरा ब आणि क. बघा, विधानसभा सदस्यांना ठरावाद्वारे पदावरून दूर करता येतं, त्याच्यासाठी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया आता आपण. जर धन विधेयकाबाबत विधान परिषदेने दुरुस्त्या सुचवल्या तर काय? बघा, धन विधेयकाबाबत विधान परिषदेने दुरुस्त्या सुचवल्या काय किंवा नाही सुचवल्या काय, तसा विधानसभेवर काहीच परिणाम होत नाही, याचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. तर एकदा स्टेटमेंट्स बघून घेऊया. पहिलं विधान दिलंय विधानसभा या दुरुस्त्या स्वीकारू शकते किंवा फेटाळून लावू शकते. तर हे पहिलं जे विधान आहे तेच अगदी योग्य आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर तसंही पहिलंच येणार आहे. विधानसभा काय करू शकते, ते जे विधेयक आहे म्हणजे ज्या दुरुस्त्या आहेत त्या स्वीकारू सुद्धा शकते. विधानसभेला असं वाटलं की हा या दुरुस्त्या योग्य आहेत तर त्या स्वीकारू शकते किंवा त्याला फेटाळून सुद्धा लावू शकते. मग विधानसभेने विधान परिषदेच्या दुरुस्त्या फेटाळून लावल्या या कारणावरून विधान परिषद विधानसभेला काहीच बोलू शकत नाही. पुढे विधान दिलंय असं धनविधेयक विधानसभा पारित करणार नाही. बघा, ज्यावेळेला धनविधेयक मांडलं जातं तर सर्वात पहिल्यांदा विधानसभेमध्येच मांडलं जातं, मग ते ऑलरेडी विधानसभेमध्ये पारित झालेलं असतं. ओके, फक्त ते परत एक प्रकारे संमतीसाठी विधान परिषदेकडे पाठवण्यात आलेलं असतं. तर हे विधान तसंही चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलंय
विधानसभा विधान परिषदेकडे हे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवेल. तसं नाहीये, विधान परिषदेकडे परत ते पुनर्विचारात पाठवलं जात नाही. राज्यपाल धनविधेयक पास करण्यासाठी संयुक्त बैठक बोलवतात. बघा, विधिमंडळामध्ये संयुक्त बैठकीची काहीच तरतूद नाहीये, त्यामुळे त्याचा प्रश्न इथे निर्माण होतच नाही. धनविधेयकाबाबत जर आपण बघितलं, विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये धनविधेयक कसं काम करतं, तर 198 मध्ये राज्य विधिमंडळात धनविधेयक पारित करण्याची तरतूद दिलेली आहे. धनविधेयक विधानसभेतच सर्वात प्रथम मांडता येतं आणि त्याच्यासाठी राज्यपालांची संमती आवश्यक असते मांडण्याआधी. आणि विधानसभेने धनविधेयक पारित केल्यानंतर ते विधान परिषदेकडे पाठवलं जातं संमतीसाठी. विधान परिषद मग हे जे धनविधेयक आहे ते फेटाळू शकत नाही. ओके, सर्वात महत्वाचा अधिकार दिलेला आहे की विधान परिषद धनविधेयक फेटाळू शकत नाही, त्यामध्ये बदल करू शकत नाही, काही दुरुस्त्या करू शकते, म्हणजे दुरुस्त्या सुचवू शकते, शिफारसी करू शकते, आणि या शिफारसी स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या ते पूर्णपणे विधानसभेवर असतं. आणि हे सगळं किती दिवसात विधान परिषदेला करावं लागतं? 14 दिवसात. जर 14 दिवसांमध्ये विधान परिषदेने हे विधेयक परत विधानसभेकडे पाठवलं नाही तर जसंच्या तसं विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केलेलं आहे असं विधानसभा ठरवेल. ओके, सो आय होप तुम्हाला आता इथे धन विधेयकाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेला कसे अधिकार मिळालेले ते समजलं असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतोय, आपलं राज्य महाराष्ट्र आहे, तर नेहमी हे कन्सिडर करून चला की महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल विधान परिषदेबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातील आणि जास्त डिटेलमध्ये विचारले जाणार नाही, पण जेवढं विचारलं जाणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते प्रश्नामध्ये. पहिला दिलंय अविधान. 1935च्या कायद्यानुसार 2 वैधानिक सभागृहे महाराष्ट्रात म्हणजेच त्यावेळेच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली. त्यावेळेलाच आपण त्याला काय म्हणायचो तर बॉम्बे प्रेसिडेन्सी. 1935चा जो आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकार जो कायदा आलेला तेव्हाच ठरवण्यात आलेलं की आपल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 2 सभागृह असणारं विधिमंडळ असणारे. 2 सभागृह म्हणजेच काय, विधानसभा आणि विधान परिषद. ओके, म्हणजेच बघा महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्या सुरुवातीपासून 2 सभागृह आहेत म्हणजे विधान परिषद अस्तित्वात आहे. अच्छा, मला कमेंटमध्ये सांगा अजून असे कोणते राज्य आहेत की त्यांच्या स्थापनेपासून त्यांच्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. ओके, अशी टोटल 4 राज्य आहेत. आणि ब विधान दिलंय, या सभागृहाचे पहिले अधिवेशन पुण्यात काउन्सिल हॉल येथे 1935 रोजी भरले. बघा, हे विधानच चुकीचं आहे. आता ते कसं चुकीचं आहे? 1935चा कायदा आहे, राईट? कायदा कुठला आहे? 1935चा. मग लगेचच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याची बैठक बसली का? नाही. आपली जी पहिली विधानसभेची निवडणूक आहे ती कंडक्ट करण्यात आलेली 1937 मध्ये. जर कुठे प्रश्न विचारण्यात आला की बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या पहिल्या निवडणुका कधी झालेल्या तर 1937 मध्ये. 1937 मध्ये आपलं विधिमंडळ तयार झालं आणि विधिमंडळाचं म्हणजेच विधानसभेची जी पहिली बैठक आहे, विधानसभेची जी पहिली बैठक आहे ती 19 जुलै 1937 ला घेण्यात आलेली. त्यानंतर लगेचच विधान परिषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 ला घेण्यात आलेली. आणि दोन्ही सभागृहांच्या ज्या पहिल्या बैठका आहेत त्या काउन्सिल हॉलमध्ये, पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या. तर हे विधान तसं तर बरोबर आहे की पहिली बैठक ही पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये झालेली, पण कधी? 1937 मध्ये. त्यानंतर क विधान असे की विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्याची सदस्य संख्या 29 होती, ती वाढत जाऊन 1957 मध्ये 40 झाली आणि सध्या ती 58 आहे. तर बघा, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अयोग्य विधान ओळखायचं. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 ब आणि क. आता इथे कसं आहे माहितीये, ज्या वेळेला 1937 मध्ये निवडणुका झालेल्या ना त्यावेळेला विधानसभेची सदस्य संख्या होती 175. किती होती तर 175. आणि विधान परिषदेची सदस्य संख्या होती 30. इनफॅक्ट 175 मधल्या 85 आय थिंक सीट्स ज्या आहेत त्या तर काँग्रेसच्याच होत्या आणि बाकीच्या होत्या त्या 2 मुस्लिम लीगच्या, त्यानंतर स्वराज्य पक्षाच्या, तर अशा काही अपक्ष अशा काही सीट्स होत्या. अशा टोटल मिळून 175 सदस्य संख्या होती विधानसभेची आणि विधान परिषदेमध्ये 30 सदस्य होतं. बाकी पुढचं विधान तर बरोबर 1957 मध्ये ती 40 झाली आणि सध्या 78 आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीच्या पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलेलं. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि क. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण पटकन वळूया. पुढचा प्रश्न काय दिलाय, खालीलपैकी चुकीची विधानं कोणती? अविधाने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येत नाही. तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे.
मघाचीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 7व्या घटना दुरुस्तीने अशी तरतूद करण्यात आलेली आहे की 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाते आणि हे बऱ्याच वेळेला होतं. त्याचं एक मोठं एक्झाम्पल ना आपल्या राज्याचे म्हणजे महाराष्ट्राचेच राज्यपाल असतात बघा बऱ्याच वेळेला, ज्यांना गोव्याचा सुद्धा अतिरिक्त भार दिला जातो. त्याचबरोबर दीव दमन जे आहे केंद्रशासित प्रदेश आपल्या दादरा नगर हवेली, त्याचा सुद्धा अतिरिक्त भार ऑलमोस्ट नेहमीच हा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेच असतो. ब विधान दिलंय राज्यपाल केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करत नाहीत, तर हे अगदी योग्य विधान आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की राज्यपाल हे केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करतात, पण तसं नाही. आपल्या राज्यघटनेमध्ये असं कुठे मेन्शन करण्यात आलेलं नाहीये की राज्यपाल हे केंद्राच्या नोकरीतलं पद आहे किंवा केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे, नाही. पण हा, राज्यपालांना आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. कारण की बघा, जर त्यांना प्रश्न पडला कोणत्याही बाबतीतचा तर ते केंद्राकडे नाही जात, ते राष्ट्रपतींकडे जातात घटनेनुसार तरी. क विधान दिलंय राज्यपालांचा मृत्यू झाल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक हंगामी राज्यपाल म्हणून केली जाते, तर हे अगदी योग्य उत्तर आहे. ठीक आहे, बघा जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आहेत, त्याप्रमाणे राज्यामध्ये उपराज्यपाल हे पद नाहीये. जर समजा राज्यपाल नसतील तर त्यांच्या जागी हंगामी राज्यपाल म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काम करतात. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे, तर येणारे पर्याय क्रमांक 4 फक्त अ हे चुकीचं विधान आहे. ओके, बाकीच्या गोष्टी तर आपण बघितल्यात. अच्छा, राज्यपालाच्या नेमणुकीची जी पद्धत आहे आपण ती कॅनडाकडून घेतलेली आहे. कॅनडाकडून का घेतलेली आहे? कारण की कॅनडामध्ये निवडणुका नाहीयेत, राज्यपालांसाठी निवडणुका घेण्याची गरज नाहीये असं त्यावेळेला आपल्या संविधान सभेतल्या सदस्यांनी सांगितलं. कारण की मग ती मोठी प्रोसिजर झाली असती, टाइम गेला असता, पैसा गेला असता, त्यामुळे राज्यपालांसाठी निवडणूक घेतली जात नाही, डिरेक्टली राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात. नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. राज्य विधानमंडळाचे विशेषाधिकार राज्यपालाला लागू होत नाहीत, हे विधान अगदी बरोबर आहे. मात्र संसदेचे विशेषाधिकार राष्ट्रपतींना लागू होतात, हे विधान चुकीचं आहे. क विधाने सभागृहाच्या किंवा त्याच्या समित्यांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी होत नाही, तर हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? जे योग्य विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क. बघा, राज्य विधानमंडळाचे विशेषाधिकार, जसं त्यालाच आपण म्हणतो संसदेचे विशेषाधिकार आणि राज्य विधानमंडळाचे विशेषाधिकार, त्यामध्ये सदस्यांना विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत आणि टोटल सभागृहाचे विशेषाधिकार आहेत, असे वेगवेगळे विशेषाधिकार आहेत. जसं राज्य विधिमंडळाचे किंवा संसदेचे जर आपण विशेषाधिकार बघितले तर त्यामध्ये बरेचसे महत्वाचे विशेषाधिकार आहेत. जसं तुम्ही म्हणू शकता की ज्या काही निर्णय घेतले जातील राज्य विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये, ते प्रकाशित करण्याचा अधिकार आहे त्यांना, किंवा त्यांना असं वाटलं की ही गोष्ट प्रेसने प्रकाशित केली नाही पाहिजे तर तसं ते सांगू शकतात. ओके, सो असे बरेचसे अधिकार त्यांना मिळालेले. जर वैयक्तिक अधिकार आपण म्हटलं तर ज्या वेळेला अधिवेशन सुरू असतं तर त्याच्या 40 दिवस आधी आणि 40 दिवस नंतर सदस्यांना अटक करता येत नाही कोणत्याही सिव्हिल खटल्यासाठी. ओके, त्याचप्रमाणे त्यांचं मत मांडावं लागतं आणि त्याचबरोबर सभागृहांमध्ये किंवा जे काही कामकाज होत असतं समित्यांमध्ये त्याची चौकशी केली जाऊ शकत नाही. तर हे काय झाले? हे विशेष अधिकार झाले. आणि हे विशेष अधिकार कोणाला आहेत माहितीये? ज्यांना आपण निवडून देतो ना त्यांना हे विशेष अधिकार मिळालेले आहेत. आणि जर आपण राष्ट्रपती बघितलं किंवा राज्यपाल बघितले, हे महत्वाचे घटक आहेत, आपल्या कार्यकारी मंडळाचे महत्वाचे घटक आहेत, पण त्यांना हे अधिकार देण्यात आलेले नाहीयेत, हे लक्षात ठेवा. बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला क्लिअर करणं गरजेचं असतं. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. सिंपलच आहे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ही जी माहिती दिलेली आहे. आणि हा प्रश्न मी स्वतः तयार केलेला नाहीये, 2017च्या STIच्या मेन्सला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मग तुम्ही कन्सिडर करू शकता की आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं मी नेहमी लेक्चरमध्ये सांगते की काही स्किप करत जाऊ नका. जेवढं काही समोर तुम्हाला पुस्तकात दिसतंय ऍटलिस्ट ते एकदा तरी डोळ्याखालून घालत जा. ठीक आहे. आता इथे आपल्याला एका बाजूला विधानसभा दिली, त्या प्रत्येक विधानसभेची सदस्य संख्या विचारलेली आहे. अच्छा, जर समजा तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसेल ना तर थोडंसं लॉजिक लावायचे की सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची. मग कमी लोकसंख्या असेल ना त्या राज्याची सर्वात कमी सदस्य संख्या असेल. मग इथे आपण जर सर्वात कमी लोकसंख्या बघितली दिलेल्या राज्यांमध्ये तर कोणत्या राज्याची आहे? अरुणाचल प्रदेशची आहे. मग तिची सदस्य संख्या किती असू शकते? जी सर्वात कमी दिलेली ती 60. मग सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे ते सुद्धा विचार करा दिलेल्या राज्यांमध्ये. बिहारची आहे,
मग सर्वात जास्त सदस्य संख्या कुठली असू शकते, त्यांचीच असू शकते. मग ड चं येणार आहे पहिलं. मग जर आपण बघितलं ड चं पहिल्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत, पहिलं आणि तिसरं. त्याचप्रमाणे ब चं आपण बघितलं तर 60, मग त्यानुसार चौथं, मग त्यानुसार आपल्याला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक पहिला. एकदम सिंपल आहे. जरी तुम्हाला माहित नसलं तरी अशा पद्धतीचं लॉजिक सुद्धा तुम्ही प्रश्नासाठी वापरू शकता. विधानसभेची सदस्य संख्या कशावर डिपेंड असते मोस्टली, तर मतदारसंघांवर. मतदारसंघ कसे पाडले जातात, लोकसंख्येवर. मग लोकसंख्या जिथे कमी तिथे सदस्य संख्या कमी, आणि जिथे लोकसंख्या जास्त तिथे सदस्य संख्या जास्त. ओके, सो हे नॉर्मलचं लॉजिक लावून सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. जर परीक्षेला असा प्रश्न विचारण्यात आला तर जास्त स्ट्रेस घेऊ नका. अरे आपल्याला एक्झॅक्ट नंबर्स कसे माहिती असतील, तुम्ही अशा प्रकारचं एक प्रकारे ऑप्शन्स मधून सुद्धा उत्तर देऊ शकता. पण जास्तच जर कन्फ्युजिंग असेल तर ऍटलिस्ट एका तरी राज्याची तुम्हाला विधानसभेची सदस्य संख्या माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पण हे अशा प्रकारचं लॉजिक तुम्ही एकदम परफेक्ट लावू शकता. मग आता सर्वात जास्त जर आपण सदस्य संख्या बघितली तर उत्तर प्रदेशमध्ये 403, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्य संख्या आहे. महाराष्ट्राची 288 मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश 230, सर्वात कमी सदस्य संख्या गोवा आणि मिझोराममध्ये 40. बघा, आपल्या विधानसभेच्या सदस्य संख्येबद्दल राज्यघटनेमध्ये काय तरतूद देण्यात आलेली आहे की मिनिमम 60 आणि मॅक्झिमम 500 सदस्य असले पाहिजेत. पण गोवा आणि मिझोराम मध्ये तरी सुद्धा 40 का, कारण की खूपच कमी लोकसंख्या आहे ना तिथे, मग तिथे जास्त सदस्यांची गरज नाहीये. ओके, तर हे एक तुम्ही म्हणू शकता अपवाद आहे. त्यानंतर मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इथे 60 आहे. तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता की कोणकोणत्या राज्यांमध्ये 60 आहे. मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश. मग आता तुम्ही म्हणाल मॅम या सदस्य संख्येमध्ये सारखा चेंज होत राहतो, तर आम्हाला सारखं अपडेट राहायला पाहिजे. तर बघा, विधानसभेची आणि लोकसभेची सदस्य संख्या त्याच्यामध्ये खूप रेअरली चेंज होतो, कारण की लोकसंख्येची जी गणना आहे, आपली जनगणना आहे, ती 10-10 वर्षांनी होते ना, त्यामुळे तो चेंज खूप रेअर असतो. ओके, तो सारखा होणारा चेंज नाहीये. मग तुम्ही एकदा केला तरी इनफ आहे, तुम्हाला असं करंट अफेअर्स सारखं त्याच्यामध्ये सारखं बघण्याची गरज नाहीये. ओके, सो आय होप तुम्हाला आता जे मी प्रश्न घेतलेले त्याच्यावरून एक आयडिया आली असेल की कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं आणि त्यानुसार तुम्ही तयारी सुद्धा करत असाल. तसं तर आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगते की आयोग कोणत्या पॉइंट मधून कसा प्रश्न घेऊ शकतो. ओके, आणि लेक्चर पण बरंचसं मोठं झालेलं आहे. आता थांबूया आपण इथेच लेक्चरमध्ये. तुम्हाला तुमच्या एक्झाम्ससाठी ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसटी चे सब्जेक्ट आहेत, सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.